सगळ्या पत्रकार बांधवांना नमस्कार. जय शिवराय. कालपासून राज्यात एक नवीन कट शिजला गेलाय सरकारकडून, आणि तो कट असा आहे की मराठा समाजाला प्रमाणपत्र पण त्यांनी द्यायचे आणि रद्द पण त्यांनीच करायचे. हा खूप मोठा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्र्याकडून आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मंत्र्याकडून शिजला जातोय. एकनाथ शिंदे साहेबांचं नाव मी 3 वर्षानंतर पहिल्यांदा याच्यात घ्यायला लागलोय. त्याचे कारण पण तसेच आहेत, तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की काय काय सत्यता आहे, काय काय नाही. आम्ही शिंदे साहेबांवरती माया किती करायची, त्यांच्या लोकांवरती किती करायची, आम्हाला सुद्धा काही क्षमता आहे. कारण क्षमता, काही रूल त्यांनी सुद्धा पाळले पाहिजेत, नुसते मराठ्यांनीच पाळता कामा नाहीयेत म्हणून. आणि याच्यात सगळ्यात मोठा वाटा फडणवीस साहेबांचा आणि त्यांच्या मंत्र्यांचा आहे की मराठ्यांविषयी जो कट रचला गेला, प्रमाणपत्र रद्द व्हावेत म्हणून. जे राज्यात कालपासून जे धुमाकूळ चाललाय ना, जरांगे पाटलाचं आंदोलन, त्याच्यातून कुणबी प्रमाणपत्र मिळाले आणि प्रमाणपत्र धोक्यात, अमुक धोक्यात, तमुक धोक्यात, हे जे पेरलं गेलं ना, हे सरकारनं जाणून बुजून ही कट रचलाय खूप मोठा. कारण मी एकटा पडावा म्हणून, आणि मी त्या मराठ्यांसमोर राज्यातल्या सिद्ध करून देणार आहे. मला एकटं पाडण्याचा प्रयत्न का केला आणि माझ्या मराठा समाजाचं वाटोळं करण्याचं काम सरकार कसं करतंय हे मी तुम्हाला सिद्ध करून देणार आहे. नुसतं बोलणारच नाहीये, तर ते मी सिद्ध करून देणार आहे की सरकार कशा प्रकारे मराठ्यांचं वाटोळं करतंय, मराठ्यांच्या पोराचं वाटोळं करतंय. मग त्याच्यात भाजपमधला मराठा सुद्धा आला. त्यांनी सुद्धा लक्षात घ्यायचंय, तुम्ही ज्या पक्षाला वाढवताय ना, त्या पक्षात तुमचे सुद्धा पोरं काम करतायत. तुमच्या पोरांचं शिक्षणात आणि नोकऱ्यात कसं वाटोळं होईल याचा पुरेपूर निवेदित कट असा सरकारकडून रचला गेलाय. शित्यांचं पत्र हाती लागलंय आपल्या, द्या म्हणून. किती नालायक वागायला लागला त्या राजकारणासाठी तुम्ही. याचे दुष्परिणाम माहित आहेत का तुम्हाला? शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब काय होणार आहेत राज्यात? तुम्ही जे माझ्याबद्दल गैरसमज पसरायला लागलात राज्यभर, याचे दुष्परिणाम माहित आहेत का तुम्हाला? तुमचा निवडून नाही आला म्हणून एक जण म्हणतो भाजप कोण होईल, एक जण म्हणतो शिंदे सेने कोण होईल. नाही, तो रद्द करू. ही ऑर्डर आहे वंशवळ समितीनं आणि जात पडताळणी समितीनं दिलेला आदेश आहे, की त्यांच्या फाईल मधून आपल्याला हाती लागलाय. व्हॅलिडिटी द्या म्हणून, आणि तुम्ही आदेश करता तुमच्याकडे याय ना म्हणून रद्द. आणि राज्यात कन्फ्युजन पसरायला लागला की कुणबी प्रमाणपत्र टिकणार का नाही. म्हणजे ही पण डाव तुमचाच, फडणवीस सरकारचा, तुमचाच डाव याच्यात. हे सत्य आहे. काय डॉक्युमेंट द्यायचे त्यांना, काय डॉक्युमेंट द्यायचे त्यांना? हे सगळे आता प्रमाणपत्र निघलेत ह्या नोंदीनुसार. उर्दू आम्ही लिहिली का? इतकं गठ्ठा घेऊन पळत हे पोरग, हे शिंदे पोरग आहे ना. काय पुरावे पाहिजे फडणवीस तुम्हाला? हे काय आहे तुमच्या एका बी झकमाऱ्या अधिकाऱ्याकडे नसणारे तितके पुरावे, एका बी राज्यातल्या. हे एका माणसाच्या यशवंता दहीहंडीचे एकट्याचे पुरावे बघाय, जस काय मोजण्या करायच्यात. इतकं गठ्ठे येते. अरे नालायक करू नका तुम्ही. मी इतका मागा लागल ना, तुम्ही मला माझ्या अंगावर येऊ नका. फडणवीस तुम्हाला सांगतो मी जर तराला लागलो ना, तो तुमचं लय अवघड करून टाकेन मी सगळ्याच. इतके पुरावे द्यायचे तुम्हाला तरी रद्द होती. काय ते पुरावे? काय पुरावे आहेत का? काय ते निजामकालीन येतं, इंग्रजकालीन येतं. तुमच्या याचा नवरा जिवंत नव्हता तेव्हापासूनचे पुरावे येते. काय पुरावे येते? कोण अधिकार देत तुम्हाला मराठ्यांचं वाटोळा करायचं? माझ्या समाजाचं लेकरा बाळाचं वाटोळा करायचं कोणी सांगितलं तुम्हाला? काय पुरावे आहेत का? काय येते? तुम्ही कुठं पण बघा, इतके पुरावे नसते तो. नुसते प्रमाण 3000 लोकांचा वाटोळा करायला लागला तुम्ही त्या दहीहंड्याच्या. आता तुम्ही याचं त्या जिल्हा परिषद सदस्याचं वाटोळं करून टाका. ह्या लेकरांचं पाप कोण डोक्यावर घेणार आता? फडणवीस तुम्ही का? त्या बावनकुळ्याच्या सांगण्यावर बावनकुळ्याचं पत्र देतो, इन्व्हेस्टमेंट करून दिलं त्यांनी, त्या नोंदी रद्द करा म्हणून. हो, हे फडणवीस लक्षात ठेवा तुम्ही. आता त्या बावनकुळ्याने मराठ्यांचं वाटोळं करायचं ठरवलंय. यांनी इन्व्हेस्टमेंट करून पत्र दिलंय की नोंदी रद्द करा. तुमचे निवडून नाही आले म्हणून तुमच्या निवडणुकीसाठी माझे मराठी लोक मारणार तुम्ही? हे पुरावे किती द्यायचे फडणवीस?
तुमचं अर्ध आयुष्य जाईन एवढंच गठ्ठा बघायला आणि वाचायला. एका यशवंता दहीहंडीसाठी इतके पुरावे काढलेत. हे तुमच्याजवळ सुद्धा वंशवळ नसेल इतकी. दावे सत्यनारायण तुमच्याकडेच असते. तुमच्याकडे सुद्धा एवढे पुरावे नसतील, इतके पुरावे पोरान गोळा केलेत. मी त्या राजकारणासाठी बोलत नाही, ते काढी लागू त्या राजकारणाला इतकं दिलंय. हे बघा, हे तुकडे बिलापासूनचे आणलेत त्यांनी. पूर्वी तुकडे बिल होते तेव्हापासूनच्या पावत्या द्या, कुणबी नोंदीच्या दहीहंड्याच्या. का रद्द केलं? काय कारण? 15 लाख रुपये पाहिजे होते का? ऑफ रेकॉर्ड फोनवर नका बोलू म्हणते. 15 लाख रुपये द्या, प्रमाणपत्र देतो. 15 लाख पाहिजेत. करा त्याची नार्को टेस्ट. म्हणलाय का नाही तो? फोनवर नाही ना म्हणला, प्रत्यक्ष येऊन भेटा, नार्को टेस्ट करा त्याची. म्हणलाय का नाही तो? मग कस काय प्रमाणपत्र देतो? काय ते कागदपत्र हातगळाला माणूस हे उलटू उलटू याला काढायला किती दिवस गेले असतील. काय हे फडणवीस आणखीन लय नवाजाला लागलो तर फडणवीस साहेब तुम्हाला मराठी आम्हाला माहित नव्हतं. तुम्ही 52 कोळ्याच्या हाताने आमच्या कंट्रोल करता आणि तुम्ही एक 52 कोळ्या संपले जाण. मी 15-20 तरी आमदार पाडीन तुमचे एकट्या 52 कोळ्यासाठी. तुम्ही जर एकट्या 52 कोळ्याला जर एवढे पावर दिले ना प्रमाणपत्र मराठीचे रद्द करायचे, ते तुमचा 52 कोळ्यासाठी 25-30 तर सहज भरगडीन मी. मग 52 कोळ्या घ्यायचा का मराठी पाहिजे? सरकारने कसं जाणून बुजून याच्यात कट रचला आणि मराठ्यांचा जी पूर्वी एक शब्द होता बघा, पानिपत कसं करायचं. निवडून मराठ्यांकडून यायचं सरकारनं, मोठं मात्र त्यांनी व्हायचं. येऊस तर पाय सोडायचे नाही निवडून येऊस तर. आणि एकदा त्याच्यावरती बसलं की मराठ्यांचा घात करायला सुरुवात करायचं. 5 वर्ष त्यांच्या ध्यानात नाहीये. ठीक आहे, एखादी गलती मराठ्याकडून झाली असेल तुम्हाला निवडून द्यायची, पण पुढे आणखीन 2029ला आमच्याच हातात येत तुम्ही. आम्ही एवढा मोठा बदला घेऊ तुमचा, हे तुमच्या आयुष्यातही तुम्ही कधी बघितलं नसेल की कांड्यावर मोजणे इतके सुद्धा लोक युती सरकारचे निवडून आले नाहीत. कारण तुम्ही जर आमच्या नरडीचा आता पोरांचा वोट घेणार असला तर मी काय गप्प बसायला तयार नाही. याच्यातल्या ज्योती दहीहंडीचं जे प्रकरण आहे, माझं म्हणणं आहे तुम्ही यांचे कायम रद्द करा, काही हरकत नाही. त्या राजकारणामुळे आमच्या लाखो पोरांचं वाटोळ होऊ नये. मी ते समर्थनच करत नाहीये. मला शिक्षण नोकरी ही महत्वाची आहे पोरांसाठी, माझ्या समाजाचे पोरं सुधराव. पण हे तुम्ही वाजविलं म्हणून मला या विषयावर बोलायची गरज आली. सरकारने वाजविले म्हणून मला या विषयावर बोलायची गरज पडली. नसता यांचे प्रमाणपत्र रद्द केले असते, यांना तुम्ही राजकारणात तिकडं काही केलं असतं तरी मला याच्यात बोलायचं पण नव्हतं, मला गरज पण नाही. मी खरं ते सांगतो जाहीरपणानं. कारण इथं एक निवडून येईल पण त्या गावातल्या हजारो पोरांचं वाटोळ होणार आहे, त्या गावच्या जिल्ह्यातल्या लाखो पोरांचं वाटोळ होणार आहे. म्हणून मी तिकडे ओढतच नाही. पण आता हे ताणून ताणून तुम्ही मुद्दाम तिथं आणलंय आणि गैरसमज प्रचंड मोठा केला. हे प्रमाणपत्र कसे आता मग टिकतेनच का, मग पोरांचं नोकरीचं ऍडमिशनचं कसंच होणार, आणि रद्द हे तुम्ही राजकीय द्वेषातून केले. तुम्हाला निवडून नाही आता आलं, तुमच्या गांडीत तो दम नव्हता. ते निवडून आले, त्यांच्या क्षमतेवरती कामं केले असतील, ते लोकात झटले असतील, रात्रंदिवस राहिले, लोकांनी कपाकप मतदान केलं, त्यांना निवडून आले. तुम्हाला ते सहन होईना म्हणून तुम्ही हे काम केलं. आता हे काम कुणी केलंय? आता मी आधी तुम्हाला क्लिअर सांगतो, नंतर बाकी सांगतो. आता ही जी ज्योती दहीहंडीचा विषय आहे ना, ह्यो असा आहे. ऐका फडणवीस, आईला तुमचं मत चांगलं चाललं होतं, तुम्ही उगाच मराठी अंगावर घेतली. तुम्हाला नवाजाली गेलं ना, तुम्ही अशा टांगड्या छाटीता. फडणवीस साहेब, तुम्हाला नवाजाली गेलं ना, तुम्ही अशा टांगड्या छाटीता लोकांच्या. तुमच्या मंत्र्याच्या हाताने तुम्ही मराठीच्या टांगड्यात छाटीतात. ते 52 कोळ्या आहे. त्या 52 कोळ्याचं पत्र देतो फडणवीस साहेब तुम्हाला, रद्द करायला सांगितलंय त्यांनी. ते मीडियाला बी देतो थोड्या टायमात, पण मला अगोदर हे ज्योती दहीहंडीचं बघू द्या. तुम्ही वाटोळं करता ना मराठ्यांचं तुमच्या राजकीय स्वार्थासाठी. केलंच नाही शिंदे साहेब तुम्ही तेच. तुमच्यावर मला कधी डाऊट येत नव्हता. शिंदे साहेबासारखं मी कोणालाच म्हणत नाही, तुम्ही मला काही करू शकत नाही. जा तिकडं, बघन मी बी काय करायचं ती. सत्यात गेलात म्हणजे का तुम्ही माज उतरणार का काय आमच्याकडं? यांच्यावर कधी संशय येत नव्हता. आमच्या मराठ्याच्या आरक्षणात विरोध करणारे लोक तुमच्या ऑफिसला कसं काय येतात?
कस काय येते तुमच्या प्रवक्त्या संघ, तुमच्या मराठा समन्वयका संघ कस काय बाळासाहेब भवनला हमेशा? कस काय संशय होऊ नये? मतदान मराठ्यांनी करायचं, शिंदे मराठ्याचा आहे म्हणून, अजित दादा मराठ्याचा आहे म्हणून. लोकांनी पक्ष बघायचा, आपले मराठ्यांचे अजित दादा, आपल्या मराठ्यांचे शिंदे साहेब, मतदान करायचं. आणि तुमचा प्रवक्ता मराठा सेवक मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करणारे तुमच्या ऑफिसला कस काय भेटायचं हमेशाच? म्हणजे शिंदे साहेब तुम्ही डबल गेम खेळता का आमच्या संघ? एकीकडून ओबीसीच्या समृद्धा आमच्या उरावर सोडिता, आणि मतदान तर आमचं पाहिजे, आम्ही निवडून आणतो तुमचे आमदार मंत्री. शिंदे साहेब तुमच्यावर इतका कधीच तळतळलेला नाही मी. जीवाची आग होती आमची इथं, मला रात्रंदिवस रक्त जाळं लागतं माझ्या मराठ्याच्या लेकरासाठी. मराठ्याचं वाटलं केलं तुमचा धुळा वाजायला मराठ्याला वेळच लागणार नाहीये. तुमच्याच ऑफिसला कस काय भेटतेत? जे स्वतःला स्वयंघोषित ते नेते समजी इकडून तिकडून जमा झालेत, त्या परळीच्या टोळीवाल्या संघ नादी लागून तुमच्याच ऑफिसला कस काय ते? तुमचेच लोक. शिंदे साहेब मी हे लय दिवसाच ऐकतोय, आता मी ऐकून घ्यायला मोकळा नाही. तुमचे प्रवक्ते ते परत मराठीचे अभ्यासक बी आहेत, पुन्हा ते प्रवक्ते बी आहेत आणि मराठा समन्वयक बी आहेत. तुमच्या ऑफिस मध्ये मराठ्यांना विरोधी करणारे ओबीसीचे नेते तुमच्या बाळासाहेब भवनला कस काय? ते तर तुम्हाला विषय देतात. मग तुम्ही सांगितलं का दाटून मला विषय द्यायचा आहे, पण मराठ्याच्या विरोधात जरांगेच्या विरोधात आंदोलन कर? हे दोन कारण सांगितले तुम्हाला आता. आणि तिसरं सांगतो, तुम्ही जे मराठ्यांच्याच काही समन्वयकाला माझ्या विरोधात आंदोलन करायला लावताना, ते सुद्धा तुमच्याच पक्षाचे, तुमच्या पक्षाच्या कॉलेज आहे संभाजीनगरला, तिथं बैठका होत्यात माझ्या विरोधात, तुमच्या सांगण्यावर होत्यात एकनाथ शिंदे साहेब. एकूण मी पण लागतो नाही, एकूण अंगावर पण घालता का? तुमच्या पक्षाचा नेता कार्यकर्ता त्याचं कॉलेज संभाजीनगरला, तिथं बैठका होत्यात, आणि ते सगळेच तुमच्याच पक्षातले लोक आहेत. कशाला रे असं विस्तारित शिंदे साहेब? ठासून करावं, काय करायचं, मैत्री करावं ठासून करावं, शत्रुत्व करायचं ठासून करावं. तुम्ही असे छक्के पंजे खेळताल असं मला कधीच अपेक्षा नव्हती शिंदे साहेब तुमच्याकडून. कारण आम्ही मराठीच्या पोरांना तेवढ्या खस्ता खाल्ल्या तुमचे लोक निवडून आणताना. आम्ही थोडं बी लक्ष दिलं नसतं ना, तुमचे लोकच निघले नसते. तुमचा गद्दारीचा डाग पोसाला आम्ही मराठी आहेत. आमच्यावर ही वेळ येऊ देऊ नका उद्धव ठाकरे बारा म्हणायची, ती उद्धव ठाकरे साहेब बारा म्हणायची वेळ येऊ देऊ नका. कारण का आम्ही तेवढं रक्त झिजलंय, 1 रुपया घेतलेला नाही तुमचा, 1 रुपया. लोक इथं प्रचाराला नुसतं बाहेर जायचं म्हणलं तरी 500 रुपये तिकीट कमायला घेतात, 1 रुपया नाही. विचारा उदय सामंत साहेबाच्या शब्दावरती. अरे ते माणसं बरे असे वाटायला लागले, ते उदय सामंत साहेब, शंभूराजे देसाई साहेब तुम्ही लीडर आहेत, आणि आमचा मराठ्यांचा माणूस म्हणून शिंदे साहेब तुम्हाला तळ हाताचा फोडवर घेतलाय आम्ही. आणि तुम्ही ओबीसीचे लोक आमच्या अंगावर घालता, आमच्या विरोधात आंदोलन बसवता. ते आंदोलन माझ्या विरोधात बसवायसाठी छत्रपती संभाजीनगरला तुमचा लीडर पक्षाचा तिथं बैठका घेतो त्या कॉलेजवर, आणि मग आता आंदोलन करणार माझ्या विरोधात, आणि ते शिंदे साहेबात लोक. आणि शिंदे साहेबाची प्रतिष्ठा वाढवायला फडणवीस साहेबापाशी आम्ही शिट निवडून आल्यावर तुमचं प्रतिष्ठा वाढेल ना. पळल्यावर तुम्हाला विचारेन का कोणी दिल्लीत आणि त्याच्यात? ही उपकाराची परत फेड कराल का शिंदे साहेब तुम्ही? शिंदे साहेब ते खरंच वेळ येणार आहे आमच्यावरती सगळ्यांवरती, की ते उद्धव ठाकरेच बरा की काय म्हणायची, आणि बराच म्हणावं लागेल. तुमचा गदारीचा डाग आम्ही पुशीलाय. आम्हीच सांगितलं त्यावेळेस मीडियात जाहीरपणानं की तुमचा पक्ष फुटू तिकडे काय होऊ. शिंदे साहेब नोंदी शोधायला प्रयत्न करतात, आम्हाला काय देणं घेणं नाही तुमच्या भांडणाशी. आम्हाला जे देणार आहे त्याचे उपकार ठेवले पाहिजेत, ह्या मताचे. हे उपकाराची परत फेड करता तुम्ही आमच्या, म्हणजे आम्ही लोक अंगावर घ्यायचे. लोक पैसे घेतात कचाकची प्रचाराला कशाला? तुमच्या आठाण्याला हात लावला नाही, दाखवून द्या. तुम्ही जर जातवाद नसताना शिंदे साहेब दाखवून द्या कुठं पैसे पदक घेतले असले. ही तळतळ मग याच्यासाठी चालली की तुम्ही या जिल्हा परिषदच्या मेंबरच्या नावाखाली आमची वाटोळा करायला लागलात मराठ्यांचं. काहीच नको म्हणे, हे फक्त राजकीय स्वार्थासाठी ही एकनाथ शिंदे साहेबांनी किंवा त्यांच्या खालच्यांनी ठरून गेम लावलेला आहे. म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून सगळं काही होतंय का? मग त्यांना विचारल्याशिवाय कसं काय होऊ शकतं? कसं काय होऊ शकतं? त्यांच्या तिथं कसं काय हे सगळं मराठीचे विरोधक?
मराठ्यांच्या विरोधात त्यांच्या तिथं कसं काय? हे तर शिंदे साहेबाला घाणघाणशात देतात. शिंदे साहेब तिथं कसं काय? हे ठरवून प्लॅन आहे सगळ्यांचा. मला उघडं पाडायचं, पण त्यांच्यासाठी शिंदे साहेब मी तुम्हाला उघडं पाडू शकतो. हो, 25-30 त्यांचेही घालू शकतो आमदार मी, आणि 25-30 बावनकुळेमुळे फडणवीसांचे सुद्धा घालू शकतो. पाटील तुम्ही शिंदे यांच्या विरोधात लय मोठे भोग बघायला येईन तुम्हाला मी. तुम्ही शिंदे यांच्या विरोधात काय भूमिका घेणार आहात का? आता काय घेतली? कारण तुम्ही बार असं म्हणताय त्यांनी जर हे एकनाथ शिंदे साहेबांनी दुरुस्त नाही केलं, शिंदे साहेबाच्या विरोधात मी गेलो पाटील नसता, हे दुरुस्त करून द्यायचं माझ्या मराठ्याचं वाटलं करायचं नाही. कारण आम्ही तुम्हाला मराठा म्हणून उचललेलं आहे आणि पुढे सुद्धा उचलणार आहे. घात नाही करायचा मराठ्यांचा. पाटील तुम्ही जसं ज्योती शिंदे यांचं उदाहरण दिलं की 2 नेत्याचे त्यांना ऑफर होत्या की आमच्याकडे या म्हणून, आणि हे गेले नाही म्हणून त्यांचं प्रमाणपत्र रद्द झालं. तर कोणत्या त्या नेत्याच्या ऑफर होत्या यांना की आमच्याकडे या म्हणून? ते पुढून येईन ना आता. हे बघा, मला काय शिल्लक राहून द्या, त्यांचा पूर्ण माज उतरतो मी पुराव्यासहित. पूर्ण पुराव्यासहित त्यांना जी मस्ती आली ना, मराठ्यांच्या जीवावर घेतलं आणि त्यांनी मंत्रीपद, आमदार, खासदारक्या, ती मस्ती जिरवतो मी यांची. तुम्ही मला सांगतो ना, मी आमदार, खासदार, मंत्र्यांनी मला गोळ्या घाला, मारा, जेलमध्ये टाका, पण माझ्या मराठ्याला त्रास देऊ नका तुम्ही, असं रद्द करू, हे म्हणणं आहे माझं. फक्त ज्योती शिंदे यांनाच ही ऑफर होती की सगळ्या उमेदवारांना अशी ऑफर होत्या म्हणून त्यांचं रद्द केलं असं? आता सगळ्याचं तेच आहे ना. इथं कधीच नशीट पडणार ते बावनकुळेने रद्द करायला लावलंय, कधीच नशीट पडणार आहे त्यांचं. तिथं पडलं, जिवारी लागलं. पोरगण पोरगी दोन्ही तिथं बसून होते, ती आग झाली. म्हणून सांगतो फडणवीस साहेबाला, शिंदे साहेबाला, मराठ्यात अशी ताकद आहे की न पाडणारे पाडलेत मराठ्याने, न पाडणारे आणखीन रडत येत ते. पाटील तुम्हाला लय अवघड करील मी, नसता हे दुरुस्त करून द्या. मला बाकी काय माहित नाही. फडणवीसांनी आणि शिंदे साहेबांनी हे दुरुस्त करून द्यायचं. पाटील 29 ऑगस्ट अल्टिमेटम उपोषणाचं, त्यानंतर तुम्ही म्हणतात की मुंबईला जावं लागणार, त्याशिवाय सरकार नीट होणार नाही, तर काय? नाही, आता मी मराठ्यांना विचारून घेणार आहे, मुंबईला जायचं का अंतरवालीचं 29चं करायचं. माझं डोकं सर्कल आहे. तुम्ही खरं सुद्धा माझ्या मराठीत टिकून द्यानात, म्हणजे मराठी मारायचं तुम्हाला, खरं टिकून द्यानात. आणि बोगस आरक्षण मला मराठ्यांच्या नजरेतून बावनकुळेला पाडायचं नाही. दुरुस्त कर म्हणा त्याला. हे फक्त अधिकाऱ्यांसाठी पत्र होतं, फक्त अधिकाऱ्यासाठी, फक्त अधिकाऱ्यासाठी पत्र होतंय, तरी आमच्या हाताला लागलं ते. हे शिंदेचं सांगतो आता, ते सांगितलं बीडचं, हे शिंदेचं. व्हॅलिडिटी दाखवली ना तुम्हाला, आदेश झालेत व्हॅलिडिटीचे आदेश. मंत्र्याचं ऐकत नाही, तुम्हाला येड्यात काढतोय. पुढे तुम्ही मंत्री होणारच नाही, तर असंच काम करू आम्ही. त्याला काय, यासाठी आता तुला देवेंद्र फडणवीसचं वाटलं होऊ दे. आता तोही मराठ्यांच्या विरोधातली मस्ती फडणवीसांना आणि एकनाथ शिंदे साहेबाला भोगावं लागणार. मंत्र्याचं ऐकत नाही असं होतच नाही. चलो, धन्यवाद. काहीच नको म्हणे, हे फक्त राजकीय स्वार्थासाठी ही एकनाथ शिंदे साहेबांनी किंवा त्यांच्या खालच्यांनी ठरून गेम लावलेला आहे. पाटील म्हणजे तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून सगळं काही होतंय का? मग त्यांना विचारल्याशिवाय कसं काय होऊ शकतं? कसं काय होऊ शकतं? त्यांच्या तिथं कसं काय हे सगळं? मराठीचे विरोधक, मराठ्यांचे विरोधक त्यांच्या तिथं कसं काय? हे तर शिंदे साहेबाला घाणघाणशात देतात. शिंदे साहेब तिथं कसं काय? हे ठरवून प्लॅन आहे सगळ्यांचा. मला उघडं पाडायचं, पण त्यांच्यासाठी शिंदे साहेब मी तुम्हाला उघडं पाडू शकतो. हो, 25-30 त्यांचेही घालू शकतो आमदार मी, आणि 25-30 बावनकुळेमुळे फडणवीसांचे सुद्धा घालू शकतो. पाटील तुम्ही शिंदे यांच्या विरोधात लय मोठे भोग बघायला येईन तुम्हाला मी. तुम्ही शिंदे यांच्या विरोधात काय भूमिका घेणार आहात का? आता काय घेतली? कारण तुम्ही बार असं म्हणताय त्यांनी जर हे एकनाथ शिंदे साहेबांनी दुरुस्त नाही केलं, शिंदे साहेबाच्या विरोधात मी गेलो पाटील नसता, हे दुरुस्त करून द्यायचं माझ्या मराठ्याचं वाटलं करायचं नाही. कारण आम्ही तुम्हाला मराठा म्हणून उचललेलं आहे आणि पुढे सुद्धा उचलणार आहे. घात नाही करायचा मराठ्यांचा. पाटील तुम्ही जसं ज्योती शिंदे यांचं उदाहरण दिलं की 2 नेत्याचे त्यांना ऑफर होत्या की आमच्याकडे या म्हणून, आणि हे गेले नाही म्हणून त्यांचं प्रमाणपत्र रद्द झालं. तर कोणत्या त्या नेत्याच्या ऑफर होत्या यांना की आमच्याकडे या म्हणून? ते पुढून येईन ना आता. हे बघा, मला काय शिल्लक राहून द्या,
त्यांचा पूर्ण माज उतरतो मी पुराव्यासहित, पूर्ण पुराव्यासहित. त्यांना जी मस्ती आली ना, मराठ्यांच्या जीवावर घेतलं आणि त्यांनी मंत्रीपद, आमदार, खासदारक्या, ती मस्ती जिरवतो मी याची. तुम्ही मला सांगतो ना, मी आमदार, खासदार, मंत्र्यांनी मला गोळ्या घाला, मारा, जेलमध्ये टाका, पण माझ्या मराठ्याला त्रास देऊ नका, तुम्ही असं रद्द करू, हे म्हणणं आहे माझं. फक्त ज्योती शिंदे यांनाच ही ऑफर होती की सगळ्या उमेदवारांना अशा ऑफर होत्या म्हणून त्यांचं रद्द केलं असं? आता सगळ्याचं तेच आहे ना. इथं कधीच नशीब पडणार ते बावनकुळेने रद्द करायला लावलंय, कधीच नशीब पडणार आहे त्यांचं, तिथं पडलं, जिवारी लागलं. पोरगण पोरगी दोन्ही तिथं बसून होते, ती आग झाली. म्हणून सांगतो फडणवीस साहेबाला, शिंदे साहेबाला, मराठ्यात अशी ताकद आहे की न पाडणारे पाडलेत मराठ्याने, न पाडणारे आणखीन रडत येत ते. पाटील तुम्हाला लय अवघड करील मी, नसता हे दुरुस्त करून द्या. मला बाकी काय माहित नाही. फडणवीसांनी आणि शिंदे साहेबांनी हे दुरुस्त करून द्यायचं. पाटील 29 ऑगस्ट अल्टिमेटम उपोषणाचं, त्यानंतर तुम्ही म्हणतात की मुंबईला जावं लागणार, त्याशिवाय सरकार नीट होणार नाही, तर काय? नाही, आता मी मराठ्यांना विचारून घेणार आहे, मुंबईला जायचं का अंतरवालीचं 29चं करायचं. माझं डोकं सर्कल आहे. तुम्ही खरं सुद्धा माझ्या मराठीत टिकून द्यानात, म्हणजे मराठी मारायचं तुम्हाला, खरं टिकून द्यानात. आणि बोगस आरक्षण या शिंदे साहेब, ते खरंच वेळ येणार आहे आमच्यावरती, सगळ्यांवरती, की ते उद्धव ठाकरेच बरा की काय म्हणायची. आणि बराच म्हणावं लागेल, तुमचा गदारीचा डाग आम्ही पुशिलाय. आम्हीच सांगितलं त्यावेळेस मीडियात जाहीरपणानं की तुमचा पक्ष फुटू, तिकडे काय होऊ. शिंदे साहेब नोंदी शोधायला प्रयत्न करतात, आम्हाला काय देणं घेणं नाही तुमच्या भांडणाशी. आम्हाला जे देणार आहे त्याचे उपकार ठेवले पाहिजेत. ह्या मताचे हे उपकाराची परतफेड करता तुम्ही आमच्या, म्हणजे आम्ही लोक अंगावर घ्यायचे. लोक पैसे घेतात कचाकची प्रचाराला, कशाला? तुमच्या आठाण्याला हात लावला नाही, दाखवून द्या. तुम्ही जर जातवाद नसताना शिंदे साहेब, दाखवून द्या कुठं पैसे पद काही घेतले असले. ही तळतळ मग याच्यासाठी चालली की तुम्ही या जिल्हा परिषदच्या मेंबरच्या नावाखाली आमचे वाटोळं करायला लागलात मराठ्यांचं. आणि हे तुमचे प्रवक्ते काही समन्वयक तुम्ही पेरलेत, तुमचेच समन्वयक सगळे ते. तुम्ही गणित आंदोलन त्या याच्यात उभा करायला लावताय क्रांती चौकात, तिथं तुमचे शिरसाटण हे आता माणसं देणार, बैठका होणार तुमच्या शिवसेनेच्या नेत्याच्या कॉलेजवर संभाजीनगरच्या. आणि मग हे म्हणणार आता मराठ्यांच्या विरोधात आंदोलन, म्हणजे माझ्या विरोधात आंदोलन. आणि मग पब्लिक गोळा, पब्लिक कोणाची, तर कोणत्या जातीची? पुरीनार कोड तुमचा शिरसाट, आणि तो घुमरेंचं पण सुद्धा नाव येत आहे, खात्री करतो मी, पण त्याचं बी नाव येत आहे. अरे घुमरे मामा, मामा केलंय पठ्ठीने तुम्हाला राज्यात, मामा 6 नंबरला होते मामा तुम्ही, 6. माझ्या मराठ्यांच्या लेकरांनी तुमच्यासाठी जीवाचं रान केलं, जीवाचं रान केलं, जीवाचं रान माझ्या मराठ्यांच्या पोरांनी. इतक्या लवकर विसरलात? वेळ लागत नाही. 10-10, 15-15, 10-10 बाऱ्या निवडून आले सुद्धा पडलेत. इतका अमृत पिऊन आले करू नका, मायात नादी लागू नका. मामाशिवाय बोललो नाही तुम्हाला कधी मी, मामाशिवाय. ते तुम्ही ह्या नावाखाली माझ्या मराठीचं वाटोळं करणार आता. तुमच्या जिल्हा परिषद तिकडे काढी लागू दे, तुमच्या जिल्हा परिषदला. तुम्ही मराठ्याचं आयुष्य बर्बाद करणार, तर शिंदे साहेबाचे मी इतके सीटा पाडणार की शिंदे साहेबाला आयुष्यात पश्चाताप आला नसतं. पैसे नोटा नाही चला साहेब, मोदी साहेबांनी लोकसभेला लय नोटा चालल्यात लोकाला, काहीच वाकडं नाही झालं मराठ्याचं. मी झोपून टाकीन तुमचे सगळे. याच्यात काय मराठ्याचं वाटलं नाही, याच्यात शिंदेच्या मराठ्याचं वाटलं नाही, याच्यात फडणवीसच्या पक्षाचं मराठ्याचं वाटलं नाही, याच्यात तुमच्या लेकरा बाळासाठी तळमळ करतोय मी. तुमचे नेते उलट वागायला लागलेत मराठ्यांनी, लक्षात ठेवा. भाजपमधल्या मराठ्यांनी, शिंदे साहेबाच्या मराठ्यांनी, लक्षात ठेवा. हे तुमचं वाटलं व्हा म्हणून उलट चालायला लागलेत. तुमच्या पक्षासाठी आमच्या जीवात का जीव घ्यायला लागला तुम्ही? कशामुळं? मला शिंदे साहेबांकडून या अपेक्षाच नव्हती. किती डबल ढोलकी चालणार तुम्ही? प्रमाणपत्र रद्द करायसाठी तुमचे लोक, ह्या गटाचा नाही निवडून आला, त्या गटाचा निवडून आला. मराठ्यांच्या विरोधात काम करणारे
ओबीसीचे नेते तुमच्या संग हिंडत आहेत, ते तुम्ही आमच्या अंगावर घालणार चिरीमिरी त्यांना तिकडे चारून. जातवन रक्तवान आहेत साहेब, आम्ही जातवंत अस्सल रक्ताचे आहेत शिंदे साहेब. आणि तुम्हाला बी आम्ही अस्सल रक्तवान समजत होतो म्हणून तुमचं जीवाभावातून काम करीत होतो आम्ही सगळे. तुम्ही आम्हाला एवढं शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेब नाराज करायला नको होतं. तुमच्यासाठी लय खस्ता खाल्ल्यात आम्ही आणि लय दुश्मन्या घेतल्या. आम्हाला अपेक्षाच नव्हती आमचा शत्रू तुमच्या शिवभार आहेत. एकदा तुम्ही घेतला होता तरी सोडून दिलता आम्ही. आमचा एक जालन्याचा महान नेता आहे तुमच्याकडे. मराठ्यांना कोयत्याने काप मानणारे त्यांनी उपनीती केली. म्हणलं जाऊन द्या, हुकला असन शिंदे साहेबाकडून, वाटलं हुकला असन जाऊ द्या. तुम्ही तर आमच्या नरडीत कापायला लागलात. यासाठी तुम्हाला आम्ही आपलं म्हणलो नाहीत. कारण मी रडायला लोक तोय पोर तुला जेलात टाकून तोयले भ्रष्टाचार आहे साल्या. तुम्हाला पोरं जर रडायला लावा लागलास प्रमाणपत्र रद्द करू, तोय सुद्धा पोरं जेलात सोडू शकतो मी. तोय वाईन किती भ्रष्टाचार केलाय मला माहिती. तुम्हाला त्या भानगडीत कमी पाडितो. तुला मी चांगला आहे म्हणून सावध केलं की त्या पडळीच्या षडयंत्रात तो भाता गुतलाय. तो ताबडतोब माणूस पाठवला तिथून. तू एवढं म्हणला बावनकुळ्या मला नागपूरहून चंद्रपूर का वशिक आलं मला कळलं नाही, टेन्शन आलं म्हणे मला. मी मीडियात नाव घेतलं होतं, तो सुद्धा गुतीणार आहे. तो तातडीने तो माणसाजवळ पुरावे दिले, तो भाषाला तो पोराला समजावलं. तो पोरग बी आहे त्याच्यात, तो पोरग बी तू सावध केलं, पोरग तिथून तोडलंस. आम्ही हे उपकार करायचो तुझ्यावर आणि तू आम्हाला म्हणतो कोर्टात जाय. कोर्टात पाठवतोय इकडं रद्द करून आम्हाला. तोयामुळे मी फडणवीसला भोगायला लावणार, ध्यानात ठेवतो. तू ध्यान ठेवतो, एकट्यामुळे 25 आमदार पाडणार मी फडणवीसचे. मराठ्यांचं वाटोळ करायला यार हे कामान धामाचं. कशामुळे वाटोळ करतो रे? खोटं असलं तर फेकून दे, जेलात टाकायला सगळ्याला. चल, मला राजकारणावर बोलायचं नव्हतं म्हणतो मी. ह्या सरकारनं जाणून बुजून इश्यू तयार केला खोटे खोटे म्हणून.